वेंगुर्ल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। वेंगुर्ले बंदरात बोट उलटून 7 खलाशी बुडाले होते। त्यानंतर तिघांनी पोहून किनारा गाठला होता, तर चौघे जण अद्यापही बेपत्ता होते। त्या दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे अजूनही बेपत्ता आहेत। गुरुवारी रात्री ही घटना घडली होती। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचे वातावरण आहे। कोकणातही काही दिवसांपूर्वी पाऊस झाला होता। गुरुवारीही समुद्रात वादळी वाऱ्यासारखी परिस्थिती होती। या वादळी वाऱ्यांमुळे या खलाशांची बोट समुद्रात उलटली होती। या बोटीत 6 खलाशी होते, त्यातील तिघे सुखरूप बचावले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला असून दोघा खलाशांचा शोध अद्याप सुरू आहे। आज सकाळीच त्यांचे मृतदेह सापडले आहेत। वेंगुर्ले बंदरात जे मच्छीमार आहेत किंवा मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत, त्यांना बर्फ लागतो। तो बर्फ घेऊन जाणारी जी बोट आहे ती वेंगुर्ले बंदराच्या अगदी मधोमध गेल्यानंतर उलटली। या बोटीत 7 जण होते, त्यातील तिघांनी पोहत किनारा गाठला, तर 2 जणांचे मृतदेह सापडले आहेत। 2 जण अद्याप बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून वादळी वाऱ्याने पाऊस पडतोय, त्यामुळे या वादळी वाऱ्यांमुळे उलटल्याची माहिती समोर येत आहे। जे खलाशी बेपत्ता आहेत त्यांचे शोधकार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती समजली आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, सिंधुदुर्ग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।